नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सीड प्रोडक्शनच्या प्लॉटमध्ये राजूरपासून 3 किलोमीटर असणाऱ्या वसंतनगर या ठिकाणी आपण त्या सीड प्रोडक्शनच्या प्लॉटवर आहे आज. तर या ठिकाणी आपण आज यासाठी आलेलो आहे. आपल्या हातात एक प्रोडक्ट आपल्याला दिसतोय क्रॉप केएस DF नावाचा. तर ह्या प्रोडक्टचा आपल्याला या प्लॉटवर द्यायचा आहे आज डेमो. आणि हा डेमो आपल्याला यासाठी द्यायचा आहे, ह्या मिरचीमध्ये फळाची साईज, फळाची लांबी आणि बियाणं पोसण्यासाठी सीड प्रोडक्शनचा सगळ्यात मेजर इश्यू हा असतो. काही भरपूर व्हरायटी अशा असतात ज्या बाहेरून दिसतात, पण त्यांना आता सीड भरण्यासाठी आपण या प्रोडक्टचा आधी तर डेमो देणार आहे. याचा फायदा असा होणार आहे, बियाण्याच्या वजनामध्ये पण आपल्याला फरक जाणवणार आहे, मिरचीच्या साईजमध्ये. आणि बियाणं जे भरणार आहे, बियाणं पण एकदम चांगल्या क्वालिटीचं भरण्यासाठी आपण आज ह्या प्रोडक्टचा या ठिकाणी डेमो देणार आहे. तर हा डेमो आपण आज ठिकाणी तुमच्यासमोर आपण लाईव्ह हा डेमो या ठिकाणी आपण देणार आहे. आणि याचा आपण नेक्स्ट पार्ट म्हणजे रिझल्ट आल्यानंतर आपण 8 दिवसानंतर परत 8 दिवसानंतर या ठिकाणी व्हिजिट मारून त्या ठिकाणी आपल्याला त्याचे रिझल्ट कसे भेटले त्याचा व्हिडिओ आपण एक 8 दिवसांनी बनवणार आहे. तर तुम्ही नाव पाहू शकता, क्रॉप केएस DF, लोटू फर्ट कंपनीचे क्रॉप केएस DF या प्रोडक्टचा आपल्याला या ठिकाणी आज डेमो द्यायचा आहे. तर आपण आता या ठिकाणी आता डेमो एका टाकीमध्ये देणार आहे. त्या टाकीला आपण पाणी भरून आपण लगेच सुरुवात करून देऊ. तर याची छोटी पॅकिंग आपल्याकडे अवेलेबल आहे, एवढी आपण एका टाकीसाठी नाही फोडू शकत. आता हा आपण डेमो या पंपामध्ये आपण टाकून याची ड्रिचिंग करणार आहे आपण प्रत्येक झाडाला. घ्या भाऊ. नाही, ते काढा ते झाकण. बस. तर आता आपण पाहू शकतो प्रत्येक झाडाला आपण ही ड्रिचिंग करत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, आपण ज्या ठिकाणी आता ड्रिचिंग केली आपण 4 तासाला, आपण त्या 4 तासाला ही रेबिन जी पिवळ्या कलरची रेबिन आहे ही आपण त्या 4 तासाला बरोबर मार्किंग करून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या तास आपण ड्रिचिंग केली हे आपल्याला तिथं कळून जाईल. आणि त्यांच्या हातात तुम्हाला एक काळ्या कलरचा एक चिकट टेप दिसत असेल, त्या चिकट टेपनं आपण काय करणार आहे, जे झाडाचं फळ आहे मिरचीचं फळ, त्या मिरचीच्या फळाला आपण एक गोल्ड सर्कल मारणार आहे. म्हणजे ती मिरची किती साईज देते नंतर आपल्याला, आणि ते चिकट टेप आपला किती नंतर उघडा पडतो आहे ते आपण तिथं पाहणार आहोत. हे आपण 2 प्रकारच्या मार्किंग आता या ठिकाणी करून घेऊ. तासापासून तर या तासापर्यंत आपण आता मार्किंग करतोय. बस हा हेच शेवटचा तास आपलं. हा बस 4 तास या ठिकाणपर्यंत आपण आता मार्किंग करून ठेवतोय प्लॉटला. हे 1 2 3 4 आणि हे 5. या 5 तासाला आपण इथं मार्किंग करून ठेवली आहे. या 5 तासाचा रिझल्ट आपण आता 8 दिवसानंतर पाहणार आहे. इथं आता काय रिझल्ट भेटतोय. चला तुम्हाला आता एक मिरची दाखवतो. मिरचीची साईज आता सध्या कशा प्रकारे आहे हे पण आपण या ठिकाणी पाहून घेऊ. आता ताईंनी आपल्याला एक मिरची दाखवलेली मोठी. आता ती मिरची आपण तोडून पाहू. त्या मिरचीत बियाण्याची साईज वगैरे सगळ्या गोष्टी आपण पाहू. ताई तोडा ती मिरची 1 मिनिट. घ्या भाऊ मिरची फोडा एकदा. आपण हा व्हिडिओ कोणत्या प्रकारे एडिट करणार नाही आहे, जसा बनला आहे तसा आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. बघा हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे सध्या साईज आहे. बियाणं पाहू शकता.
अशा प्रकारची साईज सध्या बियाण्यामध्ये. जरा गदळ कुठं करावं काळ वाटावं त्या मग तुम्ही काही करता खाला ना. मावशी बियाणं काळ वाटतंय का तुम्हाला थोडं? थोडं वाटावं लागलं. वाटतंय ना? साईज कशी वाटते या बियाण्याची तुम्हाला? मीडियम साईज आहे का? ठीक आहे. आता काळा दिखारात रे खराब आहे रोज थोडा. ठीक आहे. आता आपण 8 दिवसानंतर या बियाणं चेक करणार आहे आता या मिरचीचा. 8 दिवसानंतर आपल्याला रिझल्ट आता रिझल्ट कशी येते काय येते. भाऊ आता तुम्ही एका याला मार्करनं आपलं जो काळा चिकट टेप आहे त्याने एक सर्कल मारून घ्या एकदा. आता झाडाची जी सगळ्यात मोठी मिरची आहे ही मिरची तुम्हाला मी सध्या इथं दाखवतोय. या मिरचीची साईज तुम्ही पाहून घ्या. याला आपण काळा चिकट टेप पण बांधलेला आहे. तो काळा चिकट टेप आता किती उघडा पडतोय, किती मिरची त्याला ताण होती हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे 8 दिवसानंतर. ह्या झाडाच्या मिरच्या आहे, याची साईज पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये. कोरोना घातला झालं का ह्या माती थोडी झाली. अशा प्रकारे बियाणं याच्यामध्ये असं बीज आहे. अशी साईज आहे. आम्ही सकाळी तोडलं होतं ते. आता आपण 8 दिवसानंतर याची साईज चेक करू परत. पुढची मिरची हा सेंद्रिय कलर तोडी दिला ना हे लोक कटाळा कर कायचा सेंद्रिय कलर तोडी दे. कोरोना आली की खाते गेलं. तर आपण या ठिकाणी आता सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर आपण केलेल्या आहे. ड्रिचिंग या ठिकाणी केलेली आहे. आपण एक पिवळ्या कलरची मार्किंग या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर काळ्या टेपची आपण मार्किंग केलेली आहे. मिरचीचं बियाणं आपण फोडून पाहिलेलं आहे, त्याची साईज आपण चेक केलेली आहे. झाडाच्या मिरच्या तुम्हाला दाखवलेल्या आहे आपण. आता आपण 8 दिवसानंतर या ठिकाणी आपल्याला काय बदल दिसतोय ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.